प्रचारक नाहीये, पण चांगल्या गोष्टी दिसायला पाहिजे. तुमचा चांगल्या लोकांशी संवाद झाला पाहिजे. इंस्टाग्रामवर 1 तास देण्यापेक्षा 1 तास जिवंत व्यक्तीला दिला पाहिजे. एक महिना इंस्टाग्राम फेसबुक डिलीट करून जिवंत लोकांचं निरीक्षण करायला पाहिजे. आम्ही हे कार्य मागच्या 3.5 वर्षापासून फ्री ऑफ कॉस्ट करतोय. रोज सकाळी 5:30 ते 5:50 आम्ही हे सेशन घेतो. रोज सकाळी 3.5 वर्ष झाले. आता 9 वाजताची पण आम्ही सिरीज केली होती. तुमच्यापैकी काही लोकांना असं वाटत असेल की असे चांगले शिक्षण तुमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे, तर तुम्ही त्या शिक्षणात सहभागी होऊ शकता. निशुल्क आहे आणि मरेपर्यंत निशुल्क ठेवायची इच्छा आहे. त्याचं कारण फार सिंपल आहे. आम्हाला जे पैसे पाहिजे ते आम्ही व्यावसायिकांकडनं घेतो, त्यांचा व्यवसाय वाढवून. ज्याचा 1 कोटीचा व्यवसाय आहे त्यांचा आम्ही 10 कोटी करून देतोय. त्या बदल्यात तो आम्हाला चांगली फीस देतोय. तर आम्हाला जे काही धनसंपत्ती पाहिजे ते व्यापारी लोक भरभरून देतात. म्हणजे पाठीमागे येऊन देतात ते, म्हणजे फोन करून करून पैसे ट्रान्सफर करतात. त्यामुळे आता पैशाची भूक संपली आहे. आता इगो टू इको थिंकिंग हा प्रचाराची भूक फार वाढली आहे. आणि वैशिष्ट्य, जेव्हापासून पैशाची भूक संपली पैसा जास्त आला. मी आता दिल्लीला 4 दिवस गेलो. लोक म्हणजे लिटरली वाट पाहत होते, कारण की लोक इतके डिस्कनेक्टेड आहे एक दुसऱ्याबरोबर. बोले आप आए ना, अभी वापिस एक बार इंसानियत खिल जाएगी. तर जर तुम्हाला असं काही शिक्षण मिळालं तर चालेल ऑनगोईंगली. आणि फक्त रोज किती मिनिटं आहे? 20 मिनिटं. आणि तुम्ही येऊ शकता, नाही आले तरी चालेल. या पूर्ण ग्रुपमध्ये कोणाचं जर माझ्यामुळे इगो दुखावला असेल तर मी सगळ्यांसमक्ष त्याची माफी मागतो. तरी पण त्यांचा इगो दुखावला असेल तर ते मला बाहेर येऊन शिव्या देऊन जाऊ शकतात. पण तुमचा इगो तुमच्या घरी घेऊन जाऊ नका. आम्ही नेहमी म्हणतो, झोपताना आपल्या घरच्यांबरोबर झोपा, इगो बरोबर झोपू नका. जर तुमचा इगोच नष्ट झाला, तुम्हाला राग येऊच शकत नाही. राग येऊच शकत नाही. तुम्हाला त्रास होऊच शकत नाही. तुम्हाला वैताग कधी होऊच शकत नाही. पण एवढ्यावर जरी तुमचं कुठे काही दुखावलं असेल, मन काही झालं असेल, आणि माझं कोणत्याही व्यक्तीला टार्गेट नाही आहे, कोणत्याही जेंडरला टार्गेट नाही आहे, कोणत्या वयस्काला टार्गेट नाही आहे. या इगो टू इको थिंकिंग या प्रवाहामुळे आम्हाला एक सर्वात जास्त मोठा फायदा झाला आहे. आम्ही आता उलटं चालू केलं आहे. आम्ही यंग जनरेशनला शिकवण्याऐवजी त्यांच्याकडनं कसं शिकता येईल त्याचा आम्ही प्रोजेक्ट चालू केला आहे मागच्या 5 वर्षापासून. मी तुम्हाला एक छोटंसं एक्झाम्पल देतो. मला फक्त आता 2 ते 3 मिनटं लागतील. समजा मला एक इंजिनियरला जॉब कसा लागायला पाहिजे हा जो काही माझा अनुभव आहे, मी जर माझ्या मुलाला दिला तर मी किती रुपयाची सॅलरीचं जॉब त्याला सांगू शकेल माझ्या अनुभवानुसार? 50,000. राईट? म्हणजे वार्षिक 6 लाख. आणि त्यांच्याकडे जे नॉलेज आहे आणि त्यांना जे माहिती आहे, त्यांना हे माहिती आहे की 1.25 कोटीचं पॅकेज कसं घ्यायचं. म्हणजे चुकून जर माझ्या मुलाने माझ्याकडनं शिकला त्याचं आयुष्यच खराब झालं. हॅलो, यस नो? तर कोणी कोणाकडनं शिकायला पाहिजे? आई मुलांनी मुलांकडनं शिकायला पाहिजे. कारण की ते आपल्या 20 पट जास्त स्पीडने चाललेत. तुमच्याकडे जे चांगले आहे ते तुम्ही त्यांना शिकवा. त्यांच्याकडे जे चांगलं आहे तुम्ही घ्या. ह्याच्यामुळे पण इगो कमी होण्यास मदत होते. थँक्यू व्हेरी मच उमेश दरक सर. थँक्यू व्हेरी मच सगळे स्पॉन्सर. थँक्यू व्हेरी मच हा कार्यक्रम आयोजित केला.
लक्षात ठेवा, हा 2 तासाचा कार्यक्रम फक्त सुरुवात आहे. ॲक्च्युली इको थिंकिंगमध्ये यायला 7 वर्षाची तपश्चर्या लागते. तुमच्यापैकी काही लोकांना जर बाहेर जाताना असं वाटलं आता मी इगो फ्री, हा इगोची नवीन सुरुवात आहे. रोज स्वतःचा इगो पकडता येणं त्याला म्हणतात इगो टू इको थिंकिंग. तर तुम्हाला स्वतःला रात्री झोपताना रोज एक्सरसाइज करता आली पाहिजे. आज किती 5 लोकांबरोबर माझा इगो झाला तयार, मी कोणाला आज उद्धटपणे उत्तर दिलं, मी कोणाला आज फटकारलं, मी आज कोणाचा तिरस्कार केला, मी कोणाबद्दल आज वाईट बोललो. हे सगळे इगोचे लक्षण आहेत. तुम्ही रोजच्या रोज त्याची लक्षणं पाहिली तर तुमचा इगो फार लवकर कमी होण्याची शक्यता आहे. आणि थँक्यू व्हेरी मच तुम्ही ज्या पद्धतीने रिस्पॉन्स केलं, कारण की हा सब्जेक्ट एवढा अवघड आहे. मी जर ह्यांनी दलजीत दोसादाचा प्रोग्राम ठेवला असता तर 90,000 रुपयाचं तिकीट काढून पण लोक आली असती. पण अशा विचार करणाऱ्या, भाग लावणाऱ्या कार्यक्रमासाठी लोक येणं हे फार मोठी गोष्ट आहे. मला असं वाटतं इगो नाही, पण खरोखर स्वतःसाठी तुम्ही जोरदार टाळ्या वाजवायला पाहिजे. जेवढे आयोजक आहेत आणि स्पॉन्सर आहेत त्यांना एकदा समोर बोलवलं तर चालेल का? त्यांचा आभार मानायला पाहिजे का एकदा? माझा नंबर लिहून घ्या, 94 सगळे मोबाईल बाहेर काढतात आहे म्हणून थांबलोय मी. 9422706750. तर तुम्ही मला व्हॉट्सॲप पाठवला तरच मी लिंक पाठवू शकेल. तुम्ही कॉल केला तर मी लिंक पाठवताय ना, शक्य नाही. काय करावं लागेल तुम्हाला? रिपीट करा एकदा. नंबर सेव्ह करावा लागेल. नंबर सेव्ह करताना नाव लक्षात ठेवा, निलेश सुराणा. आणि मला व्हॉट्सॲप पाठवलं तर मी तुम्हाला ती लिंक पाठवेल 9 ते 29ची. आपण यांचा आभार व्यक्त करायला पाहिजे का? आता किती लोकांना वाटतं की आभार व्यक्त करायला पाहिजे? या ना प्लीज, आयोजक आणि प्रायोजक. सर लवकर, सर लवकर या. प्लीज. अब वो क्या हो गया, इगो टू इको के बाद लोग उठ भी नहीं रहे हैं. उनको लग रहा है ये भी नको अभी. राइट. एक मिनट सगळेजण. सर सर नहीं, यहीं पे रुकते ना, ऊपर जाना है. ओके. सो आपण जोरदार यांचं टाळ्यांनी आभार व्यक्त करायला पाहिजे. एक मिनिट फक्त. टाळ्या वाजवताना 2 नियम लक्षात ठेवा. एक तर जोरात टाळ्या वाजवल्या तर आपलं रक्तभिसरण वाढतं, म्हणजे आपला हार्ट अटॅक थोडासा पुढे सरकतो. दुसरं, टाळ्या वाजवायचा कोटा आहे. जर या जन्मात पूर्ण नाही केला तर पुढच्या जन्मी घरोघरी जाऊन वाजवायला लागतील. तर तुम्हाला टाळ्या वाजवायच्या असतील तर जोरात वाजवा. थँक्यू व्हेरी मच सर, थँक्यू व्हेरी मच. ओव्हर टू यू सर, उमेश सर. माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू. एक आज विशेष करून सरांनी पहिल्यांदा मराठीत व्याख्यान दिलेलं आहे. एवढं सुरेख, एवढं सुंदर. 1 मिनिट निलेश सरांसारखी एकदम मनपूर्वक टाळ्या, जोरदार टाळ्या. कुठंच असं वाटलं नाही की पहिल्यांदा सर व्याख्यान देत आहेत मराठीमध्ये. फार फार धन्यवाद सर. उमेश सर. खूप खूप धन्यवाद सर. हसत खेळत गहन विषयावर सगळ्यांना समाविष्ट करून
रोजच्या व्यवहाराच्या गोष्टी आत्मपरीक्षण करून अहंकाराचा आणि आपला किती घनिष्ठ संबंध आहे ह्याची जागरूकता निर्माण करून दिली. आपल्या स्वतःच्या सिस्टीमची स्पष्ट ओळख करून दिली. बऱ्याचदा मला स्वतःला सुरुवातीच्या उदाहरणामध्ये बाकीचे लोक दिसत होते घरचे, नंतर मला स्वतःला मी सुद्धा दिसायला लागली होती. नक्कीच तुमचाही हाच अनुभव असेल. ह्यापुढे आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम होईल. आजच्या कार्यक्रमाला यशस्वी रूप देणाऱ्या सर्वांचा मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यासाठी मी कार्यसचिव रामकृष्ण पाटील सरांना आमंत्रित करते. कार्यक्रम झाला बहारदार, भाषणही झाले जोरदार, श्रोत्यांनी उचलला श्रवणाचा भार, तेव्हा मानलेच पाहिजे सर्वांचे आभार, सर्वांचे आभार. आजचे व्याख्याते, मार्गदर्शक, परिवर्तनशील प्रशिक्षक, लीन मॅनेजमेंट तज्ज्ञ आणि सामाजिक उद्योजक श्रीमान निलेश सुराणा सरांचे शब्दसुमनांनी आभार. या कार्यक्रमासाठी ज्यांचे विशेष सहकार्य लाभले असे श्रीमान राहुल जाजू, श्रीमान रुपेश मंत्री, श्रीयुत नितीन बाहेती, श्रीयुत गोविंद दरक, श्रीयुत तुषार समदानी, श्रीयुत प्रणव कपाडिया यांचे आभार. उपस्थित सर्व पत्रकार बांधव यांचेही आभार. मार्गदर्शकांचा सुस्पष्ट आवाज आपल्यापर्यंत पोहोचवणारे साऊंड सिस्टीमचे संचालक श्रीयुत प्रकाश सुरवसे सर यांचेही आभार. तापडिया नाट्यगृह उपलब्ध करून देणारे श्रीयुत वडजे सर यांचेही आभार. उपस्थित सर्व मान्यवर, सर्व श्रोतेगण, विविध योग संस्थांचे पदाधिकारी, सर्व योग शिक्षक, योग साधक आणि योगप्रेमी यांचेही आभार. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिले त्या सर्वांचे आभार. धन्यवाद.